नमस्कार मित्र हो. आता आपणा सर्वांना माहितीच आहे की कोरोनाची साथ सर्वत्र पसरते आहे आणि त्यामुळं सर्वत्र आपण जागरूकताही करतो आहोत, जनजागृती करतो आहोत. परंतु अशाच पद्धतीनं जर कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी जर वेगवेगळे हिरो आले तर ते कशा पद्धतीनं जनजागृती करतील हे आपल्याला मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे. पहा, पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आपल्याला माहीत आहे ते अमिताभ बच्चनजी, म्हणजे सध्या तर कोरोना जागृती करता येतच. फोन केल्यानंतरच रिंग वाजते अशा पद्धतीनं. डेंजरस कोरोना इज नॉट ओव्हर येट. वेअरिंग अ मास्क अँड कीप अ सोशल डिस्टन्स इज मस्ट. 2 गज दूरी, मास्क है जरुरी. आता बच्चनजी यांच्याऐवजी जर मिथुनदा आले आणि त्यांनी कोरोना जनजागृती करायला सुरुवात केली तर ते कशा पद्धतीने बोलतील? ओय, कोरोना के बारे में किस किसने सुना है रे? कोरोना बहुत डेंजर है रे. इसके बारे में आप सभी को जानना चाहिए और इससे आपको अगर बचना है तो इसके लिए मास्क जरूर पहनना और सैनिटाइजर से हाथ जरूर धोना और ज़रूरत हो तभी घर से बाहर निकलना और जब बाहर निकलो तो सोशल डिस्टेंसिंग रखना मत भूलना रे. मिथुनदा यांच्या नंतर जर सनी देओल आले तर सनी देओल कशा पद्धतीने बोलतील? न जाने कितनी बार इस शासन ने प्रशासन ने कितनी बार लोगों को बताया होगा, लेकिन लोगों ने कोई बात नहीं मानी है. दिन पे दिन जाते रहे हैं और आपको तो सिर्फ मिल रहा है पेशेंट पे पेशेंट मिलते आ रहे हैं, लेकिन लोगों में कुछ जागृति नहीं हो रही है. लोग तो ऐसे ही घूम रहे हैं. लेकिन याद रखिए, अगर आप इसी तरह से घूमते रहेंगे तो कोरोना बहुत ही जल्द फैलेगा. आपको कोरोना से बचना है तो जो बातें हैं उन सभी बातों पर ध्यान रखना चाहिए होगा. मास्क जरूर पहनिएगा और सैनिटाइज करना भी मत भूलिएगा. और उसी के साथ में जब आप घर से बाहर निकलेंगे तो निकलने के बाद सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना भी बहुत ज़रूरी है. आता सनी देओल यांच्यानंतर आपण पाहूया की जर अक्षय कुमार जे आले तर ते कशा पद्धतीने कोरोना जागृती करतील. अबे बच्चे की जान लेगा भी तू कोरोना, तू तो बहुत ही डेंजरस है. लेकिन लोगों याद रखना, आपको कोरोना से बचना है तो उसके लिए आप जब भी घर से बाहर निकलना चाहते हैं तभी याद रखिए जब आपको ज़रूरत हो तभी आप घर से बाहर निकलें. और साथ में जब आप घर से बाहर निकलेंगे तो अपने मुंह को मास्क से ढकना मत भूलिएगा. और जब आप बाहर निकलते हैं तब सोशल डिस्टेंसिंग रखना मत भूलिएगा और सैनिटाइज़र और साबुन से हाथ धोइएगा. और एक बात और, आप जो कोरोना की जो वैक्सीन निकली है उस वैक्सीन को लेना भी मत भूलिएगा. आता जर अक्षय कुमारजी यांच्यानंतर जर सुनील शेट्टी आले तर सुनील शेट्टी कशा पद्धतीने कोरोनाविषयी जनजागृती करतील? ये कोरोना मुझे हो जाए हो नहीं सकता और इस कोरोना को मैं अपने पास आने नहीं दूंगा. इस जन्म में तो क्या अगले 7 जन्मों तक मुझे कोरोना नहीं हो सकता. और आपको भी अगर कोरोना नहीं होना चाहिए तो आप भी 3 बातों को याद रखिएगा जिसको हम SMS बोलते हैं. उसी के साथ में यस कहे तो सोशल डिस्टेंसिंग करिएगा और उसी के साथ में एम का मतलब होता है मास्क ज़रूर पहनना चाहिए और यस का मतलब है सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना चाहिए. तो इसके लिए तो कहूँगा इस जन्म में तो क्या अगले 7 जन्मों तक आपको कोरोना नहीं होगा. सुनील शेट्टी यांच्यानंतर जर नाना पाटेकर जी आले आणि त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करायला सुरुवात केली तर ते कशा पद्धतीने करतील? देखो लगे घूमने यहाँ वहाँ. अरे भगवान भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी, सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान. नीचे देखा तो कीड़े बन गए कीड़े. घूमो, इधर घूमो उधर घूमो, मास्क मत पहनो, सैनिटाइज मत करो, सोशल डिस्टेंसिंग मत मेंटेन करो. लेकिन एक बात याद रखना, ये तुम्हारी बेपरवाही कल तुम्हारे बच्चों का रोना इसी खामोशी से देखेगी. आज अगर आप ऐसी तरह से घूमोगे तो कल तुम्हारे बच्चों को कोरोना होने से कोई रोक नहीं सकता. अगर इज्जत से ही जीना है तो खुद जीना सीखो. मास्क पहनो, सैनिटाइज करो, जो वैक्सीन आए है वो वैक्सीन लगाओ. हम तो इसी तरह चलते रहेंगे ना? नहीं है, इसी तरह चलने से नहीं चलेगा. अगर आप वैक्सीन नहीं लगाना चाहते तो नहीं लगाओ. चल मुझे वैक्सीन लगा.
नाना पाटेकरजी यांच्यानंतर जर या ठिकाणी मकरंद अनासपुरे आले तर ते कशा पद्धतीने कोरोना जागृती करतील? अरे थाळ्या हो, तू मला किती वेळा सांगायचं रे, जर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. घरातून बाहेर निघताना न विसरता तोंडाला मास्क लावायचा आहे बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळोवेळी सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवायचे. आणि त्याच्याबरोबरच कोविशिल्ड जी लस आलेली आहे ना, ती लस टोचून घ्यायची आणि त्याचे 2 डोस घ्यायचे बरं. आणि हे लक्षात ठेवायचं. जर हे लक्षात नाही ठेवलं ना तर कोरोनाला आला राग तर सगळीकडेच लागेल आग. त्यामुळं लक्षात ठेवा, येतो मी. मकरंदजी यांच्यानंतर जर दादा कोंडके आले आणि दादा कोंडके यांनी जर कोरोनाविषयी जागृती करायला सुरुवात केली तर ते कशा पद्धतीने करतील? आमच्या वेळेला असलं काय रोग नव्हतं बरं का, तुमच्या वेळेला हे असलं कोरोना बिरोना आलं त्याच्या व्हायला. पण कोरोना आला तरी घाबरू नका, आपण सगळेजण एक व्हायचं म्हणजे काय, लोकांनी गर्दी करायची नाही, जेव्हा व्हायला लांब लांब राहायचं आणि सॅनिटायझर वापरायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर वॅक्सिन घ्यायला पण विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. दादा कोंडकेंनी ते सांगितलं, तुम्ही लक्षात ठेवणार नाही सगळे. बरं झालं त्याच्या व्हायला, त्याच्या मला पण उशीर झाला आहे, मी आता निघतो, स्वतःची काळजी घ्या बरं का. धन्यवाद मित्रो. तर अशाच पद्धतीनं आपण सुद्धा कोरोनाविषयी आपली काळजी घेतली पाहिजे. घरातून गरज असेल तरच बाहेर निघूयात, हात वारंवार सॅनिटाईज करूयात, मास्क वापरूयात, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळूयात आणि जी कोरोनाची लस आलेली आहे ती सुद्धा आपण घेऊयात. धन्यवाद.